कोण सांगताय? कळतकर साहेब नाही, शिंदे सर. तरंग तिसरा सद्गुरू सेवेचा प्रकार. या प्रकारामध्ये सद्गुरूंची सेवा कशी करावी याविषयी माहिती सांगितलेली आहे. ज्या ज्यावेळेस आपल्याला सद्गुरू आपल्या दृष्टीस पडतील त्या व्यक्तींना आपण साष्टांग नमस्कार करावा. तसेच साष्टांग नमस्कार केल्यानंतर अंतःकरणामध्ये प्रसन्नता निर्माण करून सदैव त्यांचे स्मरण करत हवे. सेवा स्मरण करणं ही सेवा आहे. जसं नामस्मरणामध्ये स्मरण येतं, नामाचं स्मरण, तसं सद्गुरूंचंही एक स्मरणच आहे. देवाचं स्मरण जसं तसं सद्गुरूंचं स्मरण आहे. म्हणून जसं आपण शुभ कार्य एखादं कुठलं काय करायचं असेल तर त्यावेळेला मंगल म्हणून देवाचं नाम वापरतो. तसं गुरुजींचं नाव हेही मंगल म्हणूनच आहे. म्हणून त्या वेळेला स्मरण. आता खरं तर आपलंच मंगल करायचं, म्हणजे त्या जीवाला मुक्त व्हायचं. हे सगळ्यात मोठं कार्य हाती घेतलेलं आहे. ज्याला तुमच्याकडून एखादं लौकिक कार्य होणं हे काय विशेष मोठं कार्य नाही. खरं कार्य हे आहे की मुक्त होणं. आणि त्याच्यासाठी जर काय करायचं असेल तर म्हणून स्मरण करणं. चिंतनाला बसलं स्मरण केलं, नामस्मरणाला बसलं स्मरण केलं. आणि आत्ता पाठीमागं आत्ता हा मुद्दा येणं वरती झालेला आहे तुमचा, ईश्वर सेवेपेक्षा गुरुसेवा श्रेष्ठ आहे. तर तेव्हा मनामध्ये तद्विषयक चांगला भाव असणं, वाणीने चांगलं बोलणं, तर हा सगळा प्रकार सांगितला आहे तुम्हाला. नेहमी त्यांच्याजवळ वास करण्याची इच्छा निर्माण व्हावी. आणि मी संसार बंधनातून कधी मुक्त होईल, मला परमानंद केव्हा प्राप्त होईल. नेहमी त्यांच्याजवळ वास करावा. वास करावा म्हणजे राहावं, मनाने राहावं, बुद्धीने राहावं, आणि जमलं तर शरीराने राहावं. आणि तेवढं जर जमत नसेल तर रविवारी तरी पाठाला राहावं. आणि वास करावा म्हणजे मनाने वास करावा. आणि त्यावेळेला मुख्य वास असा आहे, शरीर ही उपाधी आहे. गुरुजींची काय आणि शिष्याची काय, त्या दोघांच्या शरीर ह्या उपाधी आहे. आणि या उपाधी आपल्याला वागवाव्या लागतात. त्याला प्रपंचात तरी वागवावी लागते, परमार्थात तरी वागवावीच लागते. शरीर नाही आणल्यावर तुम्हाला कसं काय जमत. म्हणून वास करावं. याच्यात कायेने, वाचेने, मनाने, हे सगळेच चिंतनाने, हृदयामध्ये उत्कृष्ट भाव असावा, हा वासच आहे. आणि मग जर समजा काही शंका, समाधान ज्या वेळेला सांगण्याचा प्रश्न येतो त्यावेळेला शरीर तर उपस्थित असावंच लागेल ना. तर शरीर नसल्यावर कसं काय जमत. तरी आता थोडीशी साधनं झाली, पण मोबाईलवरती काही जास्त चर्चा नाही करता येत किंवा असं बोलता येत, कारण ती व्यक्ती लांब असते. आणि मग कसं, पण मग तरीसुद्धा तोही एक वासच झालेला आहे आता. किंवा काय आहे ना समोर दिसलं त्याच्यातून, तर हे पण उत्कृष्ट भाव मनामध्ये असला पाहिजे. आणि प्रत्यक्षतामध्ये थोडा फरक आहे. म्हणजे ज्या वेळेला समजा आता आपण हेच ना यूट्यूब पाहतो, तर यूट्यूबवरती ती स्वतंत्र, ती व्यक्ती स्वतंत्र, त्या व्यक्तीच्या समोर काय कोणी नाही. त्या व्यक्तीच्या समोर आहे ज्याने ते सुरू केले, त्याच्या समोर त्यांनी त्याच्या मनात चांगला भाव येतात तद्विषयी. पण तरी कृपा म्हणून दे असते. तर त्यावेळेला ज्या वेळेला गुरु शिष्य समोरासमोर असते तर त्यावेळेला तिथे कृपा, कारण मग तिथं गुरुजींकडून भाव तयार होतोय ना, असा भाग आहेच. एवढं अंतर पडतंच आहे. म्हणून वास करावा असं म्हटलं, त्यांच्याजवळच वास करावा. आणि काय म्हणतात पुढे, त्यांच्याजवळ वास करून रात्रंदिवस आपल्या मनामध्ये या जन्म मरण रूपी संसारातून केव्हा मुक्त होईल आणि ब्रह्मानंदाची प्राप्ती केव्हा होईल. तर याचं सगळं मुख्य उत्तर याच्यातच होतं. गेल्या वेळेस जसं झालं की जो संसार दुःखाला कंटाळलेला आहे, संसार हा दुःखरूप आहे हा कळावा, शरीर दुःखरूप आहे हे कळावं, आणि याच्यातून मोक्षाची इच्छा निर्माण व्हावी. जर हे नाही कळालं तर शरीरही गोड लागतं आणि संसारही गोड लागतो, तो मोक्षाचा अधिकारी नाही. तो काय चटून जाईल त्यावेळेला. इकडे जर चांगला माल आहे, संसारात जर गोड माल दिसतोय तर इकडे कशाला, ह्यांच्याकडे काय, इथे कोणता माल विक्रीला आहे. संत उदार उदार भरले आनंद भंडार,
ह्यांच्या दुकानात असलेला माल संतांच्या दुकानात असलेला आणि संसारात उपलब्ध असलेला याच्यात काय फरक आहे? मोठा फरक आहे. पण तर त्याच्या देतो मोलावेन सर्व वस्तू. देतो मला बरोबर आहे. नाथ महाराज सांगतात. तर तेव्हा हा फरक कळाला पाहिजे बुद्धीमध्ये, आणि त्यालाच विवेक असं म्हटलेलं आहे. ज्याच्या बुद्धीत विवेक उत्पन्न होत नाही त्याला काय करणार आहे? म्हणून खरा आपल्याला ज्या वेळेला तुम्हाला मुक्त व्हायची अशी इच्छा उत्पन्न व्हावी, म्हणजे मग जीव मुक्त होतो. लोकांनी किती बी सांगितलं तरी लोक त्याच्यावरती ठीक आहे सांगतात, ऐकतात, पण मुक्त कसा होईल? तर तुम्हाला आंतरिक इच्छा उत्पन्न व्हायला पाहिजे की मी सुटून जाणार आहे इथ्यातून, या संसार दुःखातून सुटून जाईल. येणे मज भोगविल्या आणि नसता छंद लाविला म्हणी, माजलो मी माझे भ्रमणी, झालो गोडणी विटंबना, असं कळालं पाहिजे. त्यासाठीच ते नाटाचे अभंग चित्तात विवेक उत्पन्न करायला. असा विवेक एकदा उत्पन्न झाला चित्तात की मग जीव मुक्त होतो. पण असा जर विवेक उत्पन्न नाही झाला, लोकांच्यात काय अडचण आहे? संसार करतात, परमार्थ करत नाही असं नाही, पण संसाराच्या बरोबर परमार्थ करतात आणि दोन्ही जोडीला घेतलेले एकमेकाच्या. तर वास्तविक पाहता एक पूर्व दिशा आहे आणि एक पश्चिम दिशा, असे दोन उलटे येतात. म्हणून प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही एकही निदानी न घडे, काय म्हणतात तसं. दोन्ही नाही पण तुला काहीच नाही सापडणार. नेहमी सांगत असतो तुम्हाला की पूर्व दिशेला 10 किलोमीटर गेला आज, आणि नंतर तो पश्चिमेला 10 किलोमीटर गेला. त्याच्यामुळे मग तो कुठे म्हटलं तर तो म्हणजे जाग्यावरच आहे. कारण त्याची चालण्याच्या क्रिया जरी घडताना दिसत असल्या तरी विरोधी दिशेला 2 क्रिया केल्यावरती ती जागा एकच असते. 10 किलोमीटर पूर्वेला गेला, तिथून 10 किलोमीटर पश्चिमेला गेला, तर तो कुठं होता? जागेवर. अशी अवस्था आहे. चला, संसारबंधनातून मुक्ती आणि परमानंदाची प्राप्ती अशी तीव्र इच्छा मनात धरून त्याने सद्गुरूस आपल्याकडे जवळ जे आहे, म्हणजे थोडक्यात आपलं जे सर्वस्व आहे, ऐश्वर्य आहे, तन मन धन आणि वाणी, हे सर्व सद्गुरूस अर्पण करावे. आपल्याजवळ काय आहे? तन मन धन हे जे आहे ते आपल्याजवळ आहे. आपल्याजवळ मन आहे, आपल्याजवळ धन आहे. धन बाहेर आहे, मन आत आहे. तन म्हणजे मन ज्या शरीरात राहतं ते शरीर आहे, आणि यांचा विनियोग सेवेसाठी करावा. असं केल्यावरती म्हणजे तुम्ही खरोखरच या पदार्थांना तुच्छ केलेलं आहे असा अर्थ निवड. शरीराला तुच्छ केल्याशिवाय शरीर सेवेत लागत नाही. वागतात का लोक? लोकांना असं पंगत जर वाढली तर वाढायचं म्हटलं तरी लोक म्हणतात की आधी घ्यायची होऊन मग बघू. म्हणजे सेवा करावी असं कधी वाटत नाही. आपण दिंडीमध्ये बी पाहतो तरी सेवा करणारे लोक फार थोडे राहतात. सेवेकडे बहुतेक आरामशीर असं आणि करतील असा भाव चाललेला असतो. असं नाही वाटत की आपण काय करावं, आपण रथ ढकलावं, आपण पंक्तीला वाढावं, आपण झाडून काढावं, असं नाही वाटत. म्हणजे शरीर सेवेसाठी नवंचे शरीर सेवेची काया वाचा मनेसी, झालो संतांची आंधळी राशी, केला एविषयी निर्धार. तुकोबराय म्हणतात. तर तुकोबराय म्हटले की आम्ही शरीराचा वापर नाही केला. त्यांनी ती भाषा वेगळ्या पद्धतीची वापरली. तिथं काय करावं, आमच्याकडून काहीच सेवा घडत नाही हो, असं तळमळ तरी वाटली पाहिजे की काय करावं बाबा, माझ्याकडून काहीच सेवा घडत नाही. ही सुद्धा सेवा आहे बरं. आणि चित्तात असा जर भाव तयार झाला, काय करावं बाबा, आपल्याकडून तर काहीच घडत नाही, तर हाही एक भावच आहे, ही एक सेवा आहे. तर असा भाग आहे. पण त्याच्याशिवाय प्रसन्नता नाही होत तयार. आणि याच्यात काय होतं, ही सेवा केल्याने शिष्याचा अधिकार वाढतो. सगळ्यात मोठा भाग असा आहे. गुरूंचं काय होतं असं नाही धरायचं, तर शिष्याचा अधिकार वाढण्यासाठी शिष्याने सेवा करतो. आपला अधिकार कसा वाढेल? आपल्याला लाज गेली पाहिजे. आपली सेवा करताना ज्या वेळेला तो मनुष्य करत असतो, जर एखादा मोठा लौकिकातला मोठा अधिकारी बी असला कोणी, आणि तो जर गुरूंची सेवा करायला लागला, तर त्याचा तो अधिकारपणा तो नष्ट करतो. म्हणजे तो एक अहंकारच असतो. मी आमका आमका आहे, मी फलाना आहे, अहंकार असतो त्याचा. तो नष्ट होऊन जातो. आणि त्याचा तो अहंकार नष्ट होणं म्हणजेच विद्या विनयेन शोभते.
त्याच्यात नम्रता, नम्र झाला भूता कोंडिली आणि असं त्याचं संगती त्याला. चला, म्हणून सेवा केल्याने आपला अधिकार होतो. गुरुजींना काय मिळतं हे नाही धरायचं, आपल्याला काय होतं ते पाहायचं. सांगा. वरील प्रकारचे सर्व आपलं ऐश्वर तन धन वाणी अर्पण करताना हे सर्व होईल, परंतु पूर्व पक्षाने या ठिकाणी शंका घेतलेली. ते सांगतात ऐश्वर अर्पण करता येईल, परंतु तन मन वाणी हे कसं अर्पण करता येईल याची शंका घेतलेली आहे. त्याचं आता उत्तर देत आहे. तर मग ते उत्तर देताना क्रमवार सांगतात. तन अर्पणाचा प्रकार कसा आहे, तन कसं अर्पण करावं. तन म्हणजे शरीर, शरीर आहे. जन तन धन केले नाही समान, तुकोबर आहे म्हणतात. जन म्हणजे लोकेशना, तण म्हणजे देहवासना, जन धन म्हणजे वित्तेशना. अशा प्रकारचे विषय आलेले आहेत शास्त्रामध्ये. लोकेशना, वित्तेशना, दारेशना. दारा म्हणजे पत्नी, त्याला दारेशना असं म्हटलं. तर या ईशना, ईशना म्हणजे इच्छा, मनामध्ये असलेल्या यांचा त्याग, आणि त्या त्यागासाठीच अर्पण. त्याग म्हणजेच अर्पण करणं. मग आता तण अर्पण करायचं तर कुठं, देवाला करा, काय अडचण नाही. मंदिर साफ करा, मंदिर झाडा, असं वाटत नाही का हो घाण पडलेली, काय हो सगळे लोक घाण का, आपण झाडा ना, तो करा नका केली तर त्यांचं काम आहे ते. मग मंदिर झाडत बसले आमच्या नानांसारखे. सकाळी येतात लवकर मंदिरं झाडतात. का काय होईल याने, काय नाही. या जन्मात मोक्ष नाही झाला तरी पुढच्या जन्मात 100% होईल. कारण असं सेवा केल्याशिवाय मोक्ष होत नाही. तर गुरुजींची सेवा, मंदिराची सेवा म्हणजे गुरुजींचीच सेवा आहे ती. मंदिर जाणणं म्हणजे काही गुरुजींची सेवा नाही होत का, ते तर व्यापक स्वरूप बनलेले आहेत. आणि मग म्हणून मंदिराची सेवा ही सुद्धा देव आणि गुरु यांच्यामध्ये भेद नाही. आणि जे भेद बाळगतात ते कधी मुक्त होत नाही. सांग. आता तण म्हणजे शरीराने सेवा काय आहे ने. शरीराने सेवा करताना प्रथम सांगितलं सद्गुरू. आधी अहंकार आहे का नाही, मी देह आहे हा अहंकार आहे का नाही, हा कशाने जाईल. ते शरीर नतमस्तक झालं की अहंकार जातो. काय आमच्या माईला बघा ना, घरात किती खारकट सांडलेलं असतं, कुठं काय घाण झालेली असते, लगेच पुसून घेतात ते. त्यांच्या ठिकाणी जेवढा अहंकार नसतो त्याच्यापेक्षा जास्त अहंकार पुरुषाच्या ठिकाणी असतो. झाडून नाही घेतलं का, तिथे असं होतं, झाडून घ्या, हे घ्या, हे आमचं करा, तू घे ना झाडून. त्याला का झाडत नाही, त्याला अहंकार आहे. त्याच्या ठिकाणी तो अहम भाव ज्याच्या ठिकाणी असतो, ऐका छोटासा मुद्दा असतो, म्हणतो जो नतमस्तक होतो ना, तर त्याच्या दृष्टीने काहीच नाही बघ ते काय. कारण शेवटी स्त्री काय आणि पुरुष काय यांच्यामध्ये कल्पित भेद आहे. वास्तविक ते सुद्धा परमात्माच आहे, म्हणजे ते देवच आहे. स्त्री देव आहे, पुरुषही देव आहे, जग देव आहे, संपूर्ण सृष्टी देव आहे, असा भाव निर्माण करायचा आहे ना. म्हणून कुठेतरी हा अहंकार गलित झाला पाहिजे. मी कोणतरी आहे हा गेलाच पाहिजे. मी कोणतरी आहे, तो आहेच आहे. तो असा दाबा धरून बसलेला असतो, बरोबर उसळे आणतो तो. वेळ आली ना की त्याच्यात तो उसळे आणतो, कारण मी कोणतरी आहे. हा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्याचं कल्याण कठीण आहे. चला, म्हणून तण अर्पण प्रकार दिलेला आहे. सद्गुरूंची सेवा तण अर्पण प्रकाराने करताना एवढंच नाही, म्हणजे सगळीकडे आता मन अर्पण का प्रकार खाली येला नाही का, तण अर्पण सांगा. तण अर्पण सेवा करताना सद्गुरूची केव्हाही आज्ञेचे उल्लंघन करू नये. तसेच पंथीयांची सेवा करताना निराभिमानाने करावी. सद्गुरूची सेवा करताना निराभिमान हेच महत्वाचं आहे. अभिमान धरलेला आहे हाच घोटाळा आहे. मी कोणतरी आहे हा जो अभिमान धरलेला आहे, त्याच्यामुळे सेवेचा मुख्य प्रतिबंधक घटक तोच आहे. ज्या वेळेला सेवा कधी झाली, मी कोणीच नाही, काहीचा मी नव्हे, कोणी देशीचा एकला ठाईचा ठाई एक. आणि ज्या वेळेला सगळे मीच आहे, हे विश्व माझ्या शरीराचाच अवयव आहे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, तुका दुःख जीव भोग पा. आणि वास्तविक ही सगळी सृष्टी म्हणजे माझंच शरीर आहे. मग त्याच्यामुळे मी कोणाचा धिक्कार करू, कोणावरती नाराज राहू, कोणाविषयी काय करू. तर हे सृष्टी आपलीच आहे.
म्हणून आता जसे काय त्याच्यामध्ये थोडेफार भेद राहतात, काही चांगले असतात, काही वाईट असतात, तरी सुद्धा आपलेच म्हणून सांभाळायचे. कोणी शिव्या दिला तरी तो आपलाच, कोणी तुम्हाला स्तुती केली तरी आपलाच. पुढे निराभिमानाने काम करत असताना निराभिमान. हा, तर त्यांना वाटलं आपले हातपाय चेपावे, तर त्यांचे हातपाय चेपणे सुद्धा कोणत्या प्रकारे लाज वाटू देऊन थोडक्यात त्यांची सेवा करावी. आता ज्याला लाज वाटत असेल तो काय नाही करेल. आता हातपाय चपायला काय दररोज चालले का? नाही, पण कधीतरी हा प्रसंग दिंडीमध्ये उद्भवतो किंवा आधिक गुरुजी फारच वयस्कर झालेले असतील, त्यावेळेला फार वय झालेले त्यांचं, त्यांना आता उठवत नाही, बसवत नाही, अशा अवस्था, तर त्यावेळेसच्या गोष्टीमध्ये मात्र हे गोष्ट होतात. चला, जसे आमच्या अण्णांची अवस्था होती. पण त्यांना ते एक चांगला हे वाटायचं ना अण्णांना. रस्त्याने चालले आता जेवढा व्हायचे पाय सुजायचे त्यांचे. पाय सुजल्यावरती मग सगळ्या पोरांनी काय करायचं, पोरांनी म्हणजे शिकायचे, ते आपले बसायचे घर राऊंड करून आणि मग ते हे करायचे. तरी ते म्हणायचे बास पोरांना बास, पण तरी ते काय असं आहे, सेवा करत असताना सहज शब्द जेवढे निघतात ना, काय म्हटले, सहजोपदेश उपदेश करून सायास करून जेवढं शिकवलं जातं त्याच्यापेक्षा सहजतेतून जास्त बाहेर पडतं. कारण हे ज्या वेळेला अशा प्रकारे सेवेने प्रसन्न असतात त्यावेळेला सहज बोलण्यातून पुष्कळ काही असं समजतं, कळतं, जे तुम्हाला विशेष याच्यातून कळत नाही. असे सहज बोल बाहेर पडतात, त्यांचे बिसाट शब्द सुखे म्हणून येते वेळ, असा प्रकार. सद्गुरू जर संन्यासी असतील तर त्यांचं मठ सारवणे, झाडून घेणे, त्यांची भांडी घासणे, त्यांच्या छाट्या, सद्गुरू संन्यासी असतील, आश्रमातले असतील तिथले, तर त्याच्यात जे जे कामं असतील ते कामं करावी असा संकेत आहे. आणि याचाही उपयोग त्याच्यासाठी गुरुजींची सेवा करण्यात त्यांचा फायदा नसून शिष्याचा फायदा, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. कारण तो कशासाठी घरदार सोडून गेलेला आहे, बायका मुलांचा त्याग केला त्याने, सगळ्यात त्यांचा त्याग केलेला आहे, तर त्याला या जन्ममरणाच्या चक्रातूनच बाहेर पडायचं. मग त्या चक्रातून बाहेर पडायचे काय करावं लागेल, ते तर सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुकटा ओळखोनी, माऊली ज्ञानोबराय म्हणतात तसं. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे तरी संताया बजावे सर्वस्वेसी. सर्वस्वेसी असा शब्द टाकला का? आता सर्वस्व या पदाची व्याप्ती काय आहे? तण अर्पण प्रकार, धन अर्पण प्रकार, मन अर्पण प्रकार, सर्वस्वाने. अर्पण का करायचं? नाहीच आहे तुमचं. खरं तर गोष्ट अर्पण सुद्धा होत नाही. हे कोणाचा पसार आहे? तुका म्हणे तूची खरा येर वाऊगा पसार. खरं तर असं आहे, पण त्यांनी निर्माण केलेला हा पसाऱ्याला तुम्ही आपण आपलं ममत्व टाकलेलं आहे. देह कोणाचा? त्याचाच. त्याला म्हणतो मी आणि संबंधीला म्हणतो माझे. म्हणून त्याच्यामध्ये यांनी ममत्व टाकून त्याच्यावरती शिक्का मारलेला आहे की हे आमचं आमचं आहे. नाहीतर मग आता त्याच्यामध्ये त्याला हे कळायला पाहिजे की हा वावगाच पसार आहे, म्हणून मी खरं तर अर्पण सुद्धा काहीच करत नाही, माझं असावं आणि मग मी ते दुसऱ्याला द्यावं, तर याच्यात काय होईल? अर्पणता होईल का? माझं नाहीच आहे आणि मी दुसऱ्याला देतो, पण तरी सुद्धा ठीक आहे, तुम्ही कल्पित अहंकार तरी निर्माण केलेला आहे की देह माझा आहे, म्हणून हा कमीत कमी दुसऱ्याच्या सेवेसाठी लावता येऊ शकतो. तर अशा पद्धतीने ह्याची व्यापकता कळाली पाहिजे. चला पुढे. तसेच सद्गुरू जर गृहस्थी असतील तर त्यांची संपूर्ण त्यांची सांगितल्याप्रमाणे आपण जी सेवा करावी. कारण सद्गुरू गृहस्थी सुद्धा असू शकतात. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत बरं का. जरी की सेवा करावी आतापर्यंत किती वेळा आपण ऐकलं, पुष्कळ वेळा ऐकलं, का सेवा घडत नाही? तर त्याच्या चित्तामध्ये कुठेतरी कठीणताचा भाग असतो. जिथं चित्त मुलायम होत नाही, मृदू होत नाही ना, तोपर्यंत ती गोष्ट घडत नाही. म्हणून वेदामध्ये उपसन्न भाव आणि अनुपसन्न भाव असे दोन प्रकार शिष्यांचे आलेले. उपसन्न शिष्य आणि अनुपसन्न शिष्य. ज्याच्याकडून शिष्य भाव निर्माण झालेला असतो आणि सेवा करतो, शिष्य भाव हा भिन्न आहे, आणि सेवा करतो त्याला उपसन्न भाव असं म्हणतात. म्हणजे उपसन्न भावाचा जो शिष्य असतो तो
पुढच्या जन्मात गेल्यावर त्याला पुन्हा सेवा करण्याची गरज राहत नाही. म्हणून पूर्वजन्मामध्येच त्याच्याकडून अशा काही सेवा घडलेल्या असतात. तर उपसन्न भाव आणि अनुपसन्न भाव तो शिष्य म्हणून तर घेतो पण सेवा करत नाही. असा बी एक गट आहे. तो शिष्य म्हणून घेतो स्वतःला पण सेवा करत नाही. तर अनुपसन्न भाव. तर या दोघांच्यात आता फायदा कोणाला होईल तर तो नक्कीच ज्याच्यामध्ये. म्हणून फायद्याच्या दृष्टीने म्हटलं मी तुम्हाला दुसरं उदाहरण सांगू आपण की जसं एखादा मनुष्य मागण्यासाठी गेलाय, श्रेष्ठ व्यक्ती पुरुष आहे तिथं आणि त्याला मागायला गेला. पण म्हणजे मागायला गेला तर काय काय घेऊन गेला तर म्हटली पिशवी घेऊन गेला. कसली पिशवी घेऊन गेला? आपली प्लॅस्टिकची पिशवी घेऊन गेला किंवा थोडीशी कापडी म्हटली तरी थोडीशी मोठी पिशवी अशी एवढी एवढी पिशवी घेऊन गेला. आणि दुसरा गेला तर डायरेक्ट पोतच घेऊन गेला मागायला. देणारा तर श्रेष्ठ आहे तो भरपूर देतोय. तर माल आणण्याची क्षमता कोणाकडे आहे? जो पोतं भरूनच घेऊन गेला त्याला देऊ राहिलात ना तिथं. पण हा का पिशवी घेऊन गेला? तर हा दोष कोणाकडून आहे? काय घेऊन गेला याच्याकडे आला. काय घेऊन गेला म्हणून त्याच्या माला पिशवीमध्ये जेवढा येईल तेवढाच घेऊन आला. आणि तो पोतं घेऊन आला. तो म्हणले का हो तुम्ही का पिशवी आणले? म्हणले मागायलाच असं गेलो होतो. काय घेऊन गेलता? हा. तसा जिथे अनंत भांडार भरलेले तसे असणाऱ्या संतांकडे हा काय घेऊन गेला तर सेवेची पिशवी घेऊन गेला. सेवेची पिशवी जर छोटी असेल तर माल थोडं तेवढाच येतो. आणि ज्याच्याकडे सेम पोतच घेऊन गेला तर माल सुद्धा तेवढाच येतो. सेवेचं पोतं आणि सेवेची पिशवी काय फरक आहे का नाही? आहे ना. तर असाच प्रकार आहे. पुढे सद्गुरू गृहस्थी असतात अशी उदाहरणं या ठिकाणी सांगितलेली आहेत. म्हणजे गृहस्थी असतात, गृहस्थाश्रमातले आहेत. गृहस्थ या पदाचा अर्थ गृहस्थाश्रमात असलेले. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम अशा आश्रमांच्या उभारण्या आहेत. हे चारही आश्रम आश्रमासाठी नसून मोक्षासाठी आहेत. कशासाठी? आश्रमासाठी नाही. म्हणून ब्रह्मचर्य आश्रमातून डायरेक्ट एखादी व्यक्ती ब्रह्मचर्य आश्रमातून संन्यास आश्रमामध्ये जाऊ शकते. मधले आश्रम करण्याची गरज नाही. गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थ हे दोन्ही एकाच आश्रमाचे भाग आहेत. म्हणून ब्रह्मचर्यानंतर संन्यास घेतला त्यांनी. असे क्वचित राहतात. त्याला अधिकारामध्ये बी फरक पडतो तसा. दुसऱ्या ज्या आहेत तर ब्रह्मचर्य आश्रमातून मग आता ते म्हटले काय करायचंय तर ज्याच्यामध्ये वासनांचा क्षय पूर्णांशात झालेला नसतो तर गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करू शकतात. कारण जो खासच मोक्ष आहे तर त्याच्यात वासनांचा लेशही लागत नाही. जर अनाधिकारी असेल तर मग म्हणून गृहस्थाश्रमात प्रवेश करणारा हा त्या दृष्टीने अनाधिकारी ठरला आणि गृहस्थाश्रमात प्रवेश केला. पण मग आता गृहस्थाश्रमात प्रवेश केला तरी मुख्य प्रवास तिकडेच होणार आहे. कुठं? संन्यास आश्रमाकडे. म्हणून शेवटला संन्यासाची गरजच आहे. म्हणजे संन्यास. मग संन्यास कसा धरावा? वृत्तीचा संन्यास निर्माण करता येईल ना. आता जर समजा तुम्ही गृहस्थाश्रमात राहता तरी सुद्धा त्याला नियम दिलेले आहेत. म्हणजे विधीने सेवन विषय त्यागाते समान असं तुकोबराय म्हणतात. त्याला नियमावली टाकलेली. मग ही नियमावली कशासाठी? मोक्षासाठी. कारण विषय सेवन करणारा हा मोक्षाला जाईलच कसा? तो जाऊ शकत नाही. कारण त्याच्या बुद्धीमध्ये विषय बसलेले आहे. तो विषय कट करायचा थोडा थोडा. जर एकाच दिवशी नाही झाला तरी हळूहळू 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 तो विषय नष्ट होत जाईल. आणि मग धनदारा पुत्रजन बंधू सोय रे पिशुन सर्व मिथ्या हे जाणून शरण रेगा देवासी. मग देवासी हे सगळं मिथ्या जाणून शरण रेगा ही होईपर्यंत पहिल्यांदा तर नवीन ऐकल्यावर हे वाक्य ऐकल्यावर परत लोक काकड्याला सुद्धा येत नाही. शरण रेगा देवासी हे सगळं धनदारा पुत्रजन आणि हे सगळं मिथ्या आहे. नंतर थोडी थोडी ऐकून सवय झाल्यावर ते म्हणतात बा ठीक आहे म्हणतात तर म्हणा नका पण आपल्या मनात काय मानायचं.
आणि मग त्याच्यानंतर पुन्हा ऐका, पाठाला येऊन बसले, ऐकायला लागले, परत आणखीन त्यांच्यावर तेच संस्कार केले. कोणते? धनधारा पुत्र जन बंधू सोय रे विश्व सर्व. आणि एक दिवस असं होईल की त्याने त्याच्या वृत्तीत स्वीकारलेलं असतं की हे खोटंच आहे, हे सगळं खोटं आहे. आणि याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय तुमच्याकडून खोटेपणा सिद्ध होणार नाही त्याचा. जर मला त्याचा अनुभव सत्यत्वाने येत असेल तर मी कशाला त्याग करेल? हा, मी ऐकू शकतो तुमचं, पण त्याग नाही करू शकत. ज्या दिवशी मला असं कळालं की हे खोटंच आहे आणि खोटं आहे, त्या दिवशी तुमचं कल्याण व्हायला सुरुवात होते. जोपर्यंत मिथ्यात्व दृढ व्हायला होत नाही तोपर्यंत पारमार्थिक जो प्रवेश आहे ना, इकडचा प्रवास बी आहे तो व्हायला कठीण होतो. चला, म्हणून या तण अर्पण प्रकार दिला. पुढे याची उदाहरणं वेदांतामध्ये याज्ञवल्क्य व उद्दालक सद्गुरू दिलेली या आहेत. गुरूंचा विषय आलता आपला. तर याज्ञवल्क्य म्हणी जे आहे ते सांसारिक म्हणजे गृहस्थी होते. उद्दालक त्यांचाही विचार येतो. किंबहुना वेदामध्ये आलेली ही पुष्कळशी उदाहरणं गृहस्थाश्रमातली आहेत, काही अडचण नाही. आता हे काही नवीन सांगायची गरज नाही. इथे बसणारी बहुतांशी एक चैतन्य सोडला नाही, हे तुमचं बी झालेलं आहे ना? नाही झालं म्हणजे तर हे याच्यामध्ये आहे आलेले. आपण आपलाच प्रवेश उशीर आहे बरं. तर तेव्हा वास्तविक संसारामध्ये हे राम नाही हे कळालं पाहिजे. खरा राम तुमच्याच जवळ आहे, पण हे कळण्यासाठीच तर हे पाठांची निर्मिती आहे ना. संसार करायला पाहिजे असा नियम नाही. आता ते पोरांना मुलीच पीठ होणार ते म्हणते म्हणजे महाराज त्याच्यामुळेच आम्ही तर चांगली गोष्ट आहे, तसं बी काही अडचण नाही. कारण ते पाहिजेच असा काही नियम नाही. फक्त तुमची आंतरिक स्थिती स्ट्रॉंग पाहिजे बस. आणि असं जर असेल तर तेच खरे. नाहीतरी गृहस्थाश्रमात आलेल्यांना त्याग करायला लावला का नाही, आणि मग नाही आले ते चांगलेच आहेत ना, काय विशेष आहे तेव्हा? नाही आले मुलं असोत किंवा मुली असतात, कोणालाही त्या चतुर्थ आश्रमामध्ये जायची परवानगी आणि जायलाच पाहिजे. स्त्री तरी काय ब्रह्म नाही का आणि पुरुष काय ब्रह्म नाही का? म्हणजे तो काय स्वरूपाच्या ठिकाणी नाही जाऊ शकत का? जातात ना. म्हणून गार्गी मैत्रेयी सारख्या महान स्त्रियांची उदाहरणं वेदामध्ये आलेली. म्हणजे स्त्रियांना मोक्षाचा अधिकार आहे हे सिद्ध झालं, मोक्ष होतो हेही सिद्ध झालं. आणि पुरुषांना बी आहे. मग कसं काय करावं लागेल? त्यासाठी काय करावं लागेल? तर चिंतने सांग. अशा प्रकारे स्थूल शरीराचा उपयोग सद्गुरू सेवेत करणे हाच तनवारपणाचा प्रकार होईल. ठीक आहे. पुढचा प्रकार सांगितला. पुढचा कोण सांगतंय? नवीन कोण सांगतं का अभ्यास करणार? आम्ही अभ्यास करून आलो असं कोणतरी सांग. आणि काय अवघड नाही. सांगा. सगळ्यात शेवटला बसलेली. स्मरण करणं. मनामध्ये दुसरं काय आहे? स्मरण. मनामध्ये काय? आपल्या संसार, त्याला हलवायचा आणि काय आणायचा? स्मरण आणायचं. देवाचं केलं काय आणि गुरूंचं केलं काय? दोन्ही एकच आहे. देवाचं स्मरण करावं आणि गुरूंचंही स्मरण करावं. वरती तर तुम्हाला सांगितलं होतं की गुरुजींचं स्मरण हे श्रेष्ठ आहे. कारण संतांच्या स्मरणाने पापांचा नाश होतो. संतांच्या स्मरणाने पुण्यही मिळतं. तुका म्हणे पापे जाती संतांची जपे, आणि पुण्यही मिळतं. मग देवाच्या नामस्मरणाने होतं तसं संतांचं नामस्मरण, मनात चिंतन आणि त्यांचं स्मरण नामस्मरण, या दोन्ही गोष्टी मन अर्पणामध्ये येतात. किंवा कोणाविषयी बोलायला लागलो, कुठे चर्चा चाललेली आध्यात्मिक, त्या ठिकाणी जरी बोलला तर त्याला लाज वाटायला नाही पाहिजे. माझे गुरुजी असे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की त्याला लाज, गुरुजींचं नाव नाही घेत, कारण स्वतःचा मोठेपणा एक तर मिरवायचा प्रयत्न करतात. पण माझे गुरुजी हे आहेत असं म्हणायचे, त्याला का लाज वाटते? त्याचं कारण त्याच्या मनात गुरुजी नसले पाहिजे, म्हणूनच त्याला त्याची लाज वाटते ना. आणि त्याला असं कळलं माझ्यावरती गुरुजींनी कृपा केली असं त्याला म्हणायचं, त्याला का लाज वाटते? तर असा एक भाग आहे. आणि दुसरा
समजा कुठे असं असेल तरी त्यांच्याविषयी चांगलंच बोलणं. आता त्यांच्याविषयी सगळे चांगले बोलतील याची गॅरंटी नाही. मी तुम्हाला गेल्या वेळेस उदाहरण देऊन सांगितलं होतं अण्णांचं. पण असे काही लोक असतात की जे विचित्र असतात आणि ते काही बोलायला लागले मग बोलत असतील त्यांचे बोलणार आपल्याला काय करायचं त्याच्याशी, म्हणून त्यांना सोडून द्यायचं आणि आपण किंबहुना तिथे थांबू सुद्धा नाही. मग तिथं म्हणतं की रामकृष्ण तुमचं चालू द्या. म्हणजे आपल्याला जी एखादी गोष्ट नाही आवडत ते तुमच्या गुरुजीच्या विरोधात बोलत असतील अशी लोक असू शकतात का नाही? सगळ्याच. आता प्रभू रामचंद्राच्या विरोधात बोलत होते, हे आपल्याविषयी विरोधात बोलतील ह्याच्यात काय विशेष? म्हणजे लोकांना देव सुद्धा देव नीट नाही वाटले नाहीत तर गुरुजी कशी काय वाटते? तर असा प्रकार आहे. तर हाच विषय सांगितला. पुढे कोण सांगताय? नाही तुम्ही सांगताय ना, सांगा. हां हां. रात्रंदिवस गुरूंचे ध्यान करणे या मनोव्यापाराला मानसार्पण प्रकार असं म्हणतात. तर अशा प्रकाराने आहेत आपल्या अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरुजींचे असं सांगा. मग ताई सांगा. श्री गुरूंचे वर्णन नेहमी करणे कोणत्याही मनुष्यात निर्णयाधिक दोष असतात. वाणीने, आता वाणी अर्पण म्हणजे वाणी म्हणजे वाक इंद्रिय. तर वाणीने तर दुसरं काय करणार आहे? वाणीने बोलणं तद्विषयक. हा गुरुनामाचा जप. अस्वल सुद्धा अस्वलासाठी गुरु 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 चालू असते. हा तसा गुरुनामाचा जप करी. बरोबर आहे. तर वाणीने जप करणं नामस्मरण आत्ताच झालं आपलं. चालू वाणी अर्पण. तर शरीर हे त्रिगुणात्मक असल्यामुळे थोडेफार रजा आणि तम हे त्यांचं हे करतातच, गुण दाखवतात थोडंसं. म्हणून कोणी जरी प्रवृत्तीदृष्ट्या त्यांचं हे केलं तरी दोष पाहिले तरी आपण तिथे थांबू नये. कोणी दोष पाहत असेल तर आपण ते ऐकू नये. ते आत्ताच सांगितलं मी गोष्ट मन अर्पणामध्ये सांगितलं. हा पुढे. आणि निवृत्ती दृष्टी तसं तर ब्रह्मवेद त्याच्या ठिकाणी नसतात, ते दोष नसतातच. त्याचं उदाहरण मी तुम्हाला दिलं होतं परवा मागच्या पाठात. कोणतं? अण्णांचं नाही. गुरुजी काय करतील ते सांगता येत नाही. ते गोरक्षनाथांचं आणि मच्छिंद्रनाथांचं उदाहरण सोन्याच्या विटेत. आता ते दोष दिसायला लागला. म्हणजे आपल्या गोरक्षनाथांनी नाही पाहिला तो. ते म्हटले बा काय करावं, आमच्या गुरुजी त्या सोन्याच्या विटेलाच भाळलेले. मग ती सोन्याची वीट जवळ बाळगली त्यांनी. ते म्हणायचं काय करावं, झोपताना बी सोन्याची वीट घेऊनच झोपतात. तर नंतर ती गोरक्षनाथांनी फेकून दिली आणि मग त्याच्यानंतर ते प्रसन्न झाले. ते म्हटले वा वा वा, तुझ्यामध्ये ही शक्ती तयार झाली की हे फेकून देण्याची, कारण हे तुच्छच आहे. काही वेळेला प्राकृतिक दोष राहतात. म्हणजे त्रिगुणात्मक शरीर सगळ्यांचंच आहे. जसं शिष्याच्या ठिकाणी 3 गुण आहेत तसं गुरुजींकडे बी 3 गुण आहेत. कारण शरीर त्रिगुणांचा बांधा. तर याच्यात 3 गुण आहेत. काय? विविध कर्म 84 फेरा, विविध भोग लागले शरीरा, कर्मकोठार पांढरा, जन्म जरा मरण साठवण. ते शरीराच्या पाठीमागे आहेच. त्या याला त्रिगुणात्मक असल्यामुळे काही वेळेला काही रागवणे, हा रागवणे रजोगुणामधून तयार होतो, तमगुणामधून तयार होतो. हे काही तयार होतात. तर ते प्राकृतिक असतात. ज्ञान आणि गुण यांच्यामध्ये भेद आहे. गुण हे शरीराच्या ठिकाणी गुणधर्म तयार झाले आणि तत्वज्ञानाने स्वरूपाची बांधणी केली. मीचा वाद ज्ञानाने केला, गुणांनी नाही केला. आणि गुण स्वभावतामध्ये येतात. त्या स्वभावात थोडे मुरलेले राहतात. ते जसं शरीर जसं वाढलेलं असतं, उत्पन्न झालेलं, त्याच्यात येतात. तर तेव्हा प्राकृतिक गुणधर्म हे भिन्न असून ज्ञान भिन्न आहे. हे कळालं. गुरुजींच्या ठिकाणी थोडे काय वेळेला असे दुर्वासासारखे मुनी, का हो एवढे तपश्चर्या करणारे, इतके चांगले असणारे, ब्रह्मवेत्ते असणारे. दुर्वास मुनी हे ब्रह्मवेत्तेच होते.
ब्रह्मवेत्ते होते तर मग असे का गुणधर्म दिसतात, तर ते त्या प्राकृतिक गुणधर्मांचा विचार येतो. विचार करायचा आज शंकराच्या रूपात भेट दिली. हा शंकर क्रोधित झाले तर. हा क्रोधित झाले की आपले भगवान शिवजी शंकर आले. झाले. सतो गुणात असतील तर भगवान विष्णू भेटायला आले आज. हा, आणि क्रिया आणि करत क्रिया असतील करत असतील तर ब्रह्मदेव. ब्रह्मदेवजी आले असं मानावं. हो. चला. शिवाय ब्रह्मवेत्याच्या उपदेशाने अनंत जीवाचे कल्याण होणार आहे म्हणून श्री गुरूंची नेहमी स्तुती करावी आणि त्यांचं नेहमी वर्णन म्हणजे मनामध्ये वर्णन भाव करावे. चांगला असावा. भाव नेहमी चांगला स्तुती करावी या पदाचा बी अर्थ हा माना उत्कृष्ट भाव असला पाहिजे आपला. आणि नेहमी त्यांचे गुणच वर्णन करीत राहावे आणि वाणी शुद्ध होते. हा वाणी अर्पण प्रकार. वाणीला शुद्ध करायचं असेल तरी गुरुजींच्या नामाचं भजनही तेवढंच मोठं आहे. धन अर्पण प्रकार धन म्हणजे म्हटलं केवळ पैसा. मागच्या वेळेस म्हटलं होतं की तुम्ही ज्या वेळेला नतमस्तक व्हायला सुरुवात होईल ना, ज्या वेळेला अहंकार गलित होतो ना, त्यावेळेला ह्या गोष्टी घडतात. जो मनुष्य काही अहंकार धारण करत असतो त्याच्याकडून नाही घडणार. का घडत नाही यालाही कारणीभूत त्याचा अहंकार असेल. नाही ते म्हणजे बाकीचे करत असतील. पहिल्यांदा दोष पाहायचं बंद झालं पाहिजे, नंतर प्रेमाची उत्पत्ती होते. दोषासहित प्रेमाची उत्पत्ती नाही होत. पण अगोदर ज्या बुद्धीमध्ये असतात त्या ज्या वेळेला आपण ज्या वेळेला गुरुजींकडे नवीन जातात त्यावेळेला त्यांच्याविषयी फारसं माहीत असतं असं नाही, पण 4, 2, 5, 6 लोकांनी सांगितलेलं असतं किंवा थोडंफार ऐकलेलं असतं. पण त्याच्यावर गेलेलं असतं त्यावेळेला तितका भाव नसतो. म्हणजे पूर्वीचे काहीतरी दुसरं बी ऐकलेलं असतं, त्याच्यामध्ये बी दोष असतात. आणि कारण ह्या दोन्ही गोष्टी घडतातच. आणि मग त्याच्यानंतर जसा संबंध प्रस्थापित होतो त्यावेळेला कळायला लागतं अरे हे जे बाकीचे मंडळ, कारण तुम्ही त्यांच्या कक्षा ओलांडून पलीकडे निघून जाता, त्यावेळेला खऱ्या प्रेमाची उत्पत्ती होते. आणि मन अर्पण प्रकार, तन अर्पण प्रकार, धन अर्पण प्रकार हे नंतरच घडतात. लगेच गेले लगेच पार अर्पण केले असं होतच नाही. पण हळूहळू नंतर असं व्हायला लागतं की बस हे आपण पूर्वीच करायला पाहिजे होतं, आपण बराच विलंब लावला असं वाटायला लागतं. त्यावेळेला तो मनुष्य फार शरण गेलेला असतो. चला. धन म्हणजे केवळ पैसाच नव्हे तर जमीन जमलं हे सर्व नोकर चाकर सर्व धन जे ऐश्वर्य आहे याच्यावरचा स्वत्वाचा त्याग करावा. आणि असं त्याग करावा याच्यामध्ये बी असं आहे. मगाशी सांगितलं तुम्हाला हे तुमचं ऐकावं. पत्नीचा विचार केला, पत्नी कोण आहे, तिचा माझा काय संबंध आहे, काय नाही. ईश्वर सृष्टीत एक स्त्री नावाचा पदार्थ निर्माण केला आणि तो कोणी केलेला आहे, ईश्वराने. पुरुष नावाचा पदार्थ कोणाचा आहे, ईश्वराचा. काय तो काय पती म्हणून जन्माला आलाय का, नाही, तो पुरुष आहे. आणि ते स्त्री, अशी 2 प्राकृतिक शरीर, ते बी एकाच चिखलाचे 2 बनवले पुतळे, आकार भिन्न केला, बस बाकी काही नाही. आणि मग त्याच्यावरती ही माझी पत्नी आहे असं स्वत्व टाकायला लागला. अरे विश्वामध्ये ती ही स्त्री आहे, तू मनोनिर्मित पत्नीची उत्पत्ती केलेली मनाने. नाही नाही मला म्हणायचं. म्हणजे त्या स्त्रीच्या ठिकाणी ती जी स्त्री आहे ती ईश्वर सृष्टीतली स्त्री आहे. मनोनिर्मित सृष्टी आणि ईश्वर सृष्टी अशा 2 सृष्टी आहेत. मानस सृष्टीमधली स्त्री आहे, ईश्वराकडून आपली पत्नी आहे, आणि ईश्वर सृष्टीतली स्त्री आहे. असे 2 भेद आहेत. तुम्हाला येतील पुढे, कळून गेले नाही ना अजून. तर तेव्हा अशा प्रकाराने आहे. म्हणून आता त्याच्यात आपलं काय आहे, तर आपलं काही नाही. आता ते प्रारब्ध वशामध्ये एकत्र राहणं आलेलं आहे, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. आणि प्रारब्ध वशात एकत्र राहिल्यावर ते 2 असतात ना, तिथं नेहमी भांडणं असतात, कारण तिथं द्वैत असतं. म्हणून बऱ्याच घरामध्ये काय, जिथे सगळीकडे पाहाल तिथं फक्त सांभाळून घ्यावं लागतं. दुजे जाऊ जाऊ घडे तव तव संसार. नेहमी उत्कृष्ट आणि निकृष्ट असे भाव तयार होत राहतात द्वैतामध्ये. परंतु नेहमी राहणारे गृहस्थी असणारे माणसांनी समजूतदारपणाने एक लक्षात ठेवावं की हे प्रारब्धजन्य आहे आणि ईश्वर सृष्टीतलं आपला काही संबंध नाही. त्यावेळेला त्याचा त्याग होतो. यालाच म्हणायचं त्याग करणं. हेच गुरुजींना अर्पण केलं. गुरुजींकडे हे नाही गेलं तर ते धड दारा बाकीचे जे पदार्थ आहेत यांचं सत्व काढणं. सत्व काढणं म्हणजे माझे आहे असं जो म्हणतो ते काढून टाकणं.
हेच कोणी गुरुजींच्या चरणावर अर्पण करणार. हे माझे नाही टाकून दिलं आता, हे माझे नाही असंही नाही म्हटलं, पण स्वत्व काढलं म्हणजे माझे आहे हे स्वत्व काढलं, टाकून नाही दिलं. नाही तर स्त्रीपुत्राधिकांचा त्याग केला, खरा त्याग आहे तो मनातूनच घडतो. म्हणून वृत्तीतून त्याग झाला की तो मनुष्य त्याच्याकडे फारसं पाहत नाही, आणि न पाहणं हाच त्याग असतो. जो सारखाच तिथं बसलेला आहे, 24 तास घरामध्येच जाऊन बसलेला आहे, माझी पत्नी, माझी मुलं, माझी संपत्ती, तर तो कधीच त्यागी होऊ शकत नाही. बैसता संत. हा, संतांच्या संगतीत बसावं. उलट त्याच्या चला हे कळावं लागतं ना. बैसता संतांच्या संगती कळो आली कमळापती, आपली कोणीच नव्हती, निश्चय चित्ती उजळ झाला. येती तुझ्या भजनाड, दाविती प्रपंचाचे कोड, कनिष्ठी रुची ठेवणी गोड, देखत नाड कळत असे मरती मेली नेनो किती, हाची लाभ तयाचे संगती, म्हणून येतो काकुलती, निश्चय चित्ती दृढ झाला. पण बैसता संतांचे पुत्र कळवा नाही करू हे प्रमाण संचित. हे का कळालं पाहिजे ना. पुत्र पत्नी सहोदर माय बाप गोताचा पसर, मिळती काष्टे लोटता पुर आदळे दूर होती, हे कळालं पाहिजे. तुम्ही नाट्याचे अभंग पहा घरी गेल्यावर, आणि मग पहा तुम्हाला अशी समाधीच लागेल. हे सगळ्या तुकोबारायांच्या अभंगामधून ना असं सुंदर आलेले कृष्ण. बस संतांच्याकडे गेल्यावर काय होतं आणि घरात बसल्यावर काय होतं. घरात बसला तर घरचाच होतो, संतांकडे गेले की लगेच बुद्धी फ्रेश होते. आणि त्याच्यासाठीच जाणं गरजेचं आहे, कारण घरचे ते तुमच्या कायम बरोबर येणार नाहीत, एक दिवस तुम्हाला टाकून देतील. ते आपला संबंध घरच्यांच्या किंवा सगळ्या तुमच्या आपल्या आप्तेष्टांशी शरीराने संबंधाने असतो आपण, आणि शरीराचा संबंध मिटला की त्या कुटुंबाचा संबंध मिटतो. हा विवेक बुद्धीमध्ये कायम जागा असणारा मनुष्य हा देवाच्या किंवा संतांच्या चरणाकडे जातो. चला त्याला त्या धनार्पण प्रकारही सांगितलाय. पुढे जाऊन साधकास जीवन उपाय सांगितला, किंवा सगळंच अर्पण केल्यावर महाराज आम्ही काय खावं प्यावं. तर याच्यातले 2 प्रकार आहेत. जे पूर्वी आश्रमामध्ये जात होते आणि राहत होते, तर त्यांच्यासाठीचा प्रकार दिलेला आहे तो. मग ते भिक्षान्न मागणारे किंवा साधूंच्या आश्रमातच जाऊन, आता तुम्ही काय भिक्षान्न मागू शकत नाही, सगळे गृहस्थ आश्रमातले, तर तुमच्या आश्रमात राहिले, पण आश्रमाशी चिकटून राहू नका. त्याच्याशी चिकटून राहिलेले नाही, तर उलट त्याच्यातल्या कर्तव्याशी चिकटून राहा. गृहस्थाश्रमात गेल्यावर काय कर्तव्य करावं याच्याशी चिकटून राहावं, आश्रमातल्या व्यक्तींशी नाही चिकटून राहिला. आणि मग म्हणून गृहस्थाश्रमात राहणाऱ्यांनाही कर्तव्य दिलेले, तुमचं कर्तव्य दिलं का नाही त्या आश्रमात राहणाऱ्यांनी. म्हणून प्रत्येकाचे ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. जो ब्रह्मचारी असेल तर त्याने अक्षर घोकावी. म्हणजे असं आहे, गुरुजींकडे गेल्यावर त्यांनी अभंग वगैरे, ओव्या, ज्ञानेश्वरीच्या, नाथांच्या, भगवद्गीतेचे श्लोक, हे सगळं ब्रह्मचर्य धर्मामध्ये होतं. म्हणजे चैतन्याच्या होईल, किंवा तुमचं नाव काय म्हणले, कार्तिकच्या जीवनात होऊ शकतं. कारण ते ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, जास्तीत जास्त पाठांतर याच वेळेला होतं. म्हणून हरिपाठ दोघांचा पाठ असेलच. कमीत कमी हरिपाठ तरी पाठ करायला पाहिजे का नाही. आणि मला सांगण्याचा अधिकार आहे, माझा तो 5वीत असताना पाठ होता. म्हणजे त्या तुम्हाला काय सांगायचं 5वीत असताना, तर तुम्ही आता तरी करावा. हरिपाठ पाठ करावा. श्लोक भगवद्गीतेचे श्लोक हे तुम्हाला आत्ता जेवढे स्पीडली होईल ना तेवढं नंतर नाही होत. लहान मुलांची ग्राफ्सिंग पॉवर चांगली असते ना, त्याच्यात ते असे पाठ करतात. अर्थ जरी नाही कळला तर पुढे कळेल. मग असं ज्या वेळेला असेल ना त्यावेळेला मग ते बॅकग्राऊंड तयार होत राहतं त्याचा. आणि हे त्याचा अर्थ ज्या वेळेला कळेल त्यावेळेला मग मात्र त्याला असं वाटेल की बा अजून अभ्यास करायला पाहिजे होता बरं का, अजून आपला बराच राहिला बरं का, आपण त्यावेळेला अजून थोडंसं जोर लावायला पाहिजे होता. पण असं सांगणारा कोणतरी असावा लागतो. तुम्हाला जोर लावायला लावलेला इकडं शालेय,
आता शालेयमध्ये लावला तर तुमचा पैसे कमवायचं धंदे चालू होतील फक्त, बस बाकी काय होणार आहे. जेवढ्या फॅकल्टीज आहेत ना त्या फॅकल्टीजच्या तुम्ही डिग्र्या मास्टर डिग्र्या घेतल्या तर तुम्हाला काय होईल, त्या क्षेत्रामधलं ज्ञान आल्याने पैसे कमवता येते, त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. मोक्ष हा या डिग्र्या मिळाल्याने होणार नाही, तर उलट बद्धता अजून मोठी होईल, कारण ते करत असताना तो अधिक बद्धतेच्या प्रवासाला जाईल. मग काय करावं लागेल त्याला, म्हणून ब्रह्मचार्याने अक्षर घोकावी, गृहस्थाश्रमात दान पुण्य करावं. बाकीचे 3 आश्रम त्या गृहस्थाश्रमावर उभे आहेत, अवलंबून आहेत. म्हणजे गृहस्थी आहे आणि पुण्य करत नाही, दान पुण्य करत नाही, तर धीक त्याचे जिने लाजीरवाणे तुकोबराय म्हणतात. काय त्याच्याकडून काय घडत नाही दान पुण्य. तिसरा जो आहे तो वानप्रस्थ, तो गृहस्थाश्रमाशी संलग्न आहे. ज्या काळात संसाराचा पूर्णतः त्याग केलेला आहे, नाही आयुष्यभर जमलं तर एक काळ तरी असा असावा की जो आयुष्याचा काही वेळेला असं वाटतं का तुम्हाला, विशेष करून 50च्या 60च्या पुढे गेलेल्या लोकांना आता आपलं जीवन कमी राहिलेलं आहे असं वाटतं का? वाटतच नाही. आता आपलं जीवन कमी राहा असं काय होतं, काय काय वेळेला एखादा विकार एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी होतो, तो कोणत्याही वयात होऊ शकतो. आणि मग ज्या वेळेला होतो त्याच्यानंतर त्याला वाटतं की अरे मी ह्याच्यातून वाचलेलो आहे, कारण ह्याच्यात मी जायला पाहिजे होतो पण मी गेलेलो नाही. तर उरले ते हरी असं वाटावं का नाही, पण असं वाटत नाही. उलट हाऊस जास्त सुटते, अभ्यास मन म्हातारं नाही होत. मन म्हातारं नाही. हा सगळ्यांचाच प्रकार आहे. स्वरूप आपलं मरते नाही. हा स्वरूप मरते नाही म्हणून मन म्हातारं होत नाही. पण ते मनावर टाकलं ना मन तर नष्ट होणार आहे. ऐकून मिथ्या काहीच नाही. हा ऐकून मिथ्या काहीच नाही, तर त्याच्यामुळे त्रासदायक आहे. आणि सगळे उपचार केलेले आहेत ना ते मनावरच केलेले आहेत ना. मनानेच बंध आणि मोक्ष केले. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः बंधाय विषयासक्त मुक्ताय निर्विषय मनः. म्हणजे तुम्हाला बंधनात कुणी टाकलं, मनानेच टाकलं, आणि मोक्ष कुणी दिला, मनानेच दिला. तेव्हा जर तुम्ही पारमार्थ करायला लागला, तेच मन पारमार्थात आलं की मोक्षाकडे चाललं, तेच मन संसारात गेलं झालं. मन सर्व सिद्धीचे कारण मोक्षात्वा बंधन सुख समाधान इच्छा ते मन करा रे प्रसन्न. चला पुढे झालं. तर तेव्हा साधकास जीवन उपाय हा विषय दिलेला आहे. तर तेव्हा चला ते गुरुजींच्या विषयी पुष्कळ दिलेला आहे. अजून काय काय राहिलेला विषय घरी गेल्यावर पाहून घ्या. गुरुस विनंती करण्याचा काल सांगतायत, वाचा. साधकास जीवनोपाय. तर साधकांत मी घेतलं ना आता उरकून, कारण आपल्याला मुख्य विषयाकडे जावं लागेल ना. काय सद्गुरूस विनंती करण्याचं काल ते पण तर साधकास जीवनोपाय. आत्मकल्याणाची इच्छा असणाऱ्या साधकाने वर सांगितलेले तन मन धन अर्पण करून त्यांच्या सानिध्यात राहावं. भिक्षेवर उपजीविका करावी. तर ते ज्या वेळेला आश्रमातले गुरुजी असतात ना, तर त्यावेळेला काय होतं, त्या ठिकाणी जाऊन हे राहतात त्या साधक आश्रमामध्ये. जसे आपली मुलं आळंदीला राहतात, मग आळंदीला राहतात तर आळंदीमध्ये असणाऱ्या मुलांना काय खाण्यापिण्याचं साधन, मग ते सांगतात व त्यांची ठरलेली चौपदरी भिक्षा मागे दारोदारी दारोदारी. अन्न आच्छादनावर आयुष्य तीळ मात्रही वेचू नये. तर आता तिथं भाग वेगळाच आहे आणखी साधूंचा विषय. पण आता हा जो शिष्य कोणी जातो साधू गुरुंकडे, तर मग तिथे अशी 4 घरं, जसे आमच्या अण्णा ते शिर्डीला होते बाबांकडे, तर त्यांना अशी 5 घरं दिलेली होती. त्या 5 मधुकरी मागून आणायची. मग मधुकरी मागून आणायची आणि तिकडंच आणायची, तर ते आणायची आणि गुरुजीं पुढे ठेवायची, असा नियम आहे बरं. आणि मग त्याच्यात काही ठिकाणी तर ते पाण्यामधून काढली जाते. मग त्याच्यातून मग त्याचा सत्वांश नष्ट केला जातो, कारण चवीसाठी नाही आपण जगत. जसे सांसारिक माणसं चवीसाठीच जगतात, तर ते जगण्यासाठी खातात आणि खाण्यासाठी जगतात, असे 2 गट आहेत.
सांसारिक माणसं खाण्यासाठी जगतात. आता त्यांचं जगणं देवासाठी आहे आणि मग शरीर टिकण्यासाठी काय करावं लागेल असा. मग ते अन्न कसलं का असं आपलं फक्त पोट भरायचं आहे. कामाचे परी मशकाचे परी पोट भरी तुका बराय म्हणतात ना. आपले काय जे मिळेल ते खाल्लं उदरभरण नोहे जाणी जे उदरभरण नोहे. तर त्या असं करणार. मग त्यांनी त्या भिक्षेवर आपली उपजीविका करावी. तर हा जीवन उपाय सांगितलेला आहे साधकास. वास्तविक साधू संत मायबाप जे का दयेचे सागर. साधू संत म्हणजे जे गुरुजी आहेत ते आई वडिलांपेक्षा अधिक प्रेमळ असतात. ते कशी आपल्या यांना अशी करतील का, तर तसं करत नसून त्यांना असं येते ते जे लांचावलेले आहेत संसाराला चटावलेले त्यांना तिथून तोडायचं म्हणून हा उपाय केलेला आहे. तर मधुकरी मागून आपला भिक्षांना मागून काय करावं उदरनिर्वाह करावा असा जे ब्रह्मचर्य आश्रमात गेलेली जी मंडळी आहेत आणि जे साधकांच्या जे गुरुगृही राहतात त्यांच्यासाठी विचार दिलेला आहे. आता पुढे जाऊन गुरुस विनंती करण्याचा कालावधी. आता तिथे जाऊन राहिले मग काय करावं त्याने, तर गुरूंना गेल्या गेल्यास विनंती करावी की मला मुक्त करून टाका. बरोबर. असं नाही तर मग ते गुरुजी जे सांगतील त्याच्यावरती. कारण याला एक टप्पे आहे. टप्पे गेल्या गेल्या लगेच हो सांगा बरं फाटदिशी मला मोक्ष. एवढा वेळ नाही आपल्याला बसायला. तू आता लगेच घरी निघून जा. तुला मोक्ष बसायला थांबायला वेळ नाही म्हटलं तुला काय करायचं. मग तिथे गेल्यावर नतमस्तक झाले. काय केलं ऐका तुम्ही आता तिथंच वाचा. गुरुस विनंती करण्याचा काल वाचा. मुद्दा क्रमांक 8 सांगितलेला आहे. श्री गुरुस विनंती करण्याचा काल. बर. अशा रीतीने सेवा करीत असता आपल्यावर श्री सद्गुरू प्रसन्न आहेत आणि त्यांस आपल्या बरोबर भाषण करण्यास अवकाश आहे असे पाहून त्यांची श्री गुरु प्रसन्न आहेत हे कळतं. माणसं प्रसन्न आहेत हे कळतं. आपल्यावर प्रसन्न आहेत का हेही कळतं. कसं कळतं, त्यांच्या देहबोली सांगत असतात. त्या देहबोलीवरून ह्या गोष्टी सगळ्या कळत असतात. मग आज प्रसन्न आहेत बरं का. मग प्रसन्नता आपल्या मनात काय शंका आहे ते विचारावी. चला. आणि त्यास आपल्याबरोबर भाषण करण्यास अवकाश आहे असे पाहून त्यांचे पायावर मस्तक ठेवावे आणि हात जोडून प्रार्थना करावी की हे भगवान श्री सद्गुरू मला आत्मकल्याणाविषयी साधन विचारण्याची इच्छा आहे. कशाविषयी साधन विचारायचं आहे? आत्मकल्याणाविषयी साधन विचारायचं. कारण त्याच्यातले 2 प्रकार आहेत. आता ते साखरे महाराजांनी शेवटच्या ह्याच्यात टाकलेले आहेत. त्याच्यामुळे त्यावेळेला आपण त्याचा विचार करू. चला. मला आत्मकल्याणाविषयी साधन विचारण्याची इच्छा आहे. आज्ञा होईल तर विचारतो. आत्मकल्याण कशाने होईल? आत्मस्वरूपाला जाणल्याने. आत्म जाणल्याने म्हणजेच आत्मज्ञानाने. ते आत्मज्ञान ज्यांच्याकडे आहे त्यांनाच सद्गुरू म्हणतात. सद्गुरू जीवनात एकदाच होतात. त्याच्यानंतर पुन्हा गुरुजींची गरज लागत नाही. त्यांचं नाव सद्गुरू. नाही तर मग पुन्हा पुन्हा गुरुजी. हा जन्म गेला पुढच्या जन्मात आले गुरुजी. त्याच्या पुढचा जन्म गेला आले परत गुरुजी. ते म्हणजे काय गुरुजींची परंपरा कधी खंडित व्हायची व. तर अनेक वेळा सांगितल्याने तो जीव ऐकत नाही. त्यावेळेला त्याला धर्मगुरूंची अनेक वेळा अपेक्षा राहते जीवनात. अनेक वेळा म्हणजे आता या जीवनात मी नाही काय बऱ्याच लोक म्हणतात ना. आम्ही जर खेडोपाड्यात जर गेलो किंवा खेड्यातल्या माणसांच्यात विशेष करून हा भाव राहतो. ते म्हणले गुरुजी केला का गुरु केला का ते म्हणले गुरु केला का. ते म्हणते पण नाही ना आम्ही नाही गुरु केला. मग गुरु करून टाका. गुरु करून टाका म्हणजे एखादा गुरु केला की तुझा गुरु करून झाला म्हटले. तुमचा गुरु झाला हो म्हटले आमचा गुरु झाला. तुमचा गुरु हा काय सांगितला मंत्र दिलेला आहे. ते बी नीट हे करत नाहीत. मंत्र दिलेला म्हणजे एखादा काहीतरी स्मरणाचा मंत्र दिलेला आहे. स्वरूपाचं अनुसंधान असेल किंवा धर्माचं अनुसंधान असेल. 2 प्रकारचे मंत्र असतात. त्याचाही त्याने काही चिंतन करत नाही. म्हणून तो त्याच्या बुद्धीमध्ये एवढाच विषय असतो की गुरु झाला गुरु झाला. हा गुरु झाला नाही. जे ज्यांच्या संगतीत नित्य राहावं आणि त्याच्यामुळे आत्मबोध आपल्या चित्तात निर्माण करून मुक्त व्हावं हे काम आहे. पण हे बऱ्याच लोकांना कळत नाही. चला. म्हणून आत्मकल्याणाच्या इच्छेने जाणारा हा कोणी भाग्यवंत आहे. काय म्हणतायत पहा. श्री सद्गुरूंनी आज्ञा केली तर त्यास आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग विचारावा व त्यांच्या उपदेशाने कृतार्थ व्हावे. बरोबर.
कृतार्थ व्हावे म्हणजे जन्ममरणातून मुक्त व्हावे. पुढे. याप्रमाणे एखाद्याने सद्गुरु सेवा केली पण बुद्धी मांद्यादी प्रतिबंधामुळे बुद्धिमांद्यादी असा जो विषय आलाय ना, ज्यांना माहित नाही ते लिहून ठेवा. काय जे विषयासक्ती, बुद्धिमांद्य, कुतर्क आणि विपरीत दुराग्रह हे परमार्थातले 4 प्रतिबंधक घटक आहेत, ज्यामुळे तुमचा मूळ विषयात प्रवेश होत नाही. महाराज आम्हाला का कळत नाही? मग तुमच्यामध्ये बुद्धिमांद्य असलं पाहिजे, हा भाग तयार होतो. महाराज आम्हाला कळत नाही, मग बुद्धिमांद्य जर असेल तर त्याला कळत नाही. दुसरा आहे बुद्धी चांगली, महाराज का कळत नाही? मग विषयासक्ती असली पाहिजे. विषयासक्ती म्हणजे चित्तामध्ये विषयाचं स्मरण चालू आहे सारखं आणि पाठाला येऊन बसलेत, तर तुम्हाला पाठ कळेल का? नाही कळणार, कारण तुमच्या डोक्यामध्ये तोच विषय चाललाय. पैसे घेऊन येणार होता आणि इकडं आलोय, पैसे आणून दिले, बरं झालं असतं. बरं म्हणजे त्याच्या डोक्यात काय चाललेलं आहे? आणि मग ते म्हणले महाराज का कळत नाही आम्हाला? म्हणजे तुम्ही काय करत होते त्यावेळेला? त्यावेळेला म्हणजे जेव्हा सांगितलं त्यावेळेला तुमच्या डोक्यात विषय फिरत होते, असं झालंय, असं चाललेलं. पण हे वरून दिसत नाही ना. हे दिसलं असतं तर लगेच म्हणले असते की स्टॉप करा बरं. हे वरून काय दिसत नाही. माणसाचे चेहरे दिसतात पण विचार कुठे दिसतो? याच्या डोक्यात काय चाललेला विचार आहे. पण याचा तोटा कोणाला होणार आहे? त्याच व्यक्तीला होणार आहे. म्हणून विषयासक्ती टाकावी. काय होईल तिकडे? जळ आता संसार हो काही शेवट पुढे तुकयाच्या स्वामी गोपाळा लागेची. म्हणून परमार्थाचा खरा अधिकारी तोच आहे, ज्याने आता तुम्ही नका जाळू पण चित्तातला तरी बाजूला काढा ना. ही वस्तुस्थिती आहे बरं. कारण तो जळो असे शब्द काय येतात तर याचं कारण तो तुमचा नाहीच आहे. तुम्ही त्याला विनाकारण सांभाळा. संसार हा आपला नाही आणि त्याला आपण विनाकारण सांभाळतो. देखे पुढिलांचे ओझे जरी आपुले माथा घेई तरी सांगे कान दटीजे धनुर्धरा. माऊली ज्ञानोबरायांना विचारा ना, तुम्ही दुसऱ्याचं ओझं, संसाराचं ओझं आपल्या डोक्यावर घेतलं नाही. ते म्हणले लयच मान अवघडली. तर तुम्हाला सांगितलं कुणी घ्यायला? मान अवघडच तर घेऊ दिला का? बरं समजा थोडंफार घेतलेला असेल तर ती सहज चालता येत असेल तर तेवढ्यापर्यंत ठीक आहे. आता त्याला नाही लागेल, देह सांभाळावा लागतं म्हणून म्हटलं मी. तर त्या चला काय म्हणतायत ऐका. पण बुद्धिमांद्य बुद्धिमांद्य हे सांगत होतो तुम्हाला. विषयासक्ती, बुद्धिमांद्य. तिसरा दोष आहे तो कुतर्कीपणा. तर्क चांगला असतो आणि कुतर्क हा वाईट आहे. कारण जो कुतर्की मनुष्य आहे ना त्याची पारमार्थिक प्रगती खुंटून जाते. विनाकारण कुतर्क नाही करावं. श्रद्धा ठेवत जावी. त्याच्याकडे चांगली श्रद्धा असते. आज नाही कळालं तर उद्या कळेल, पण कुतर्क करू नका. म्हणजे त्याच्यात सुतर्क केला तर चालेल. सुतर्क म्हणजे युक्तीने व्यवस्थित किंवा मला हे नाही कळालं आणि याच्यात गुरुजींनी सांगितलं असं आहे, मग त्याच्यावर तुम्हाला काय ठेवावं लागेल? श्रद्धा. कदाचित तो विषय आज नसेल कळाला पण एक वेळ अशी येईल तुमची की ते तुम्हाला कळून जाईल आणि सहज होऊन जाईल. म्हटले बा हे असं होतं बरं का, हे मागे जरा कळत नव्हतं, पुढच्या वेळेला कळेल. सगळे एकाच वेळेला कळतं असा आहे काही नियम नाही. आणि चौथा जो आहे तो विपरीत दुराग्रह. विपरीत दुराग्रह म्हणजे देह सत्य आहे हेच मानून राहिले, वास्तविक ब्रह्मसत्य आहे, जगत मिथ्याचं आहे, जगत सत्यच आहे. हा विपरीत दुराग्रह आहे. तर तेव्हा हेही टाकून द्यावं. तर असे विषयासक्ती, बुद्धिमांद्य, कुतर्क आणि हे वर्तमान प्रतिबंधामध्ये येतात. भावी प्रतिबंध आणि भूत प्रतिबंध अजूनही आहे. गत चिंतन करणं गेलेलं आहे. एखाद्या व्यक्तीची प्रिय व्यक्ती गेलेली आणि मग त्याच्या डोक्यामध्ये ती सारखी बसले. म्हणजे तुम्ही जरी चिंतनाला बसले तरी तो ते डोक्यासमोर फिरते. प्रिय वस्तू गेलेली, त्याची हरवलेली. कोणी मरतं त्याला काय करणार आहे? जगाचा नियमच आहे हा. आणि तो सारखं डोक्यामध्ये तेच राहते गणगण त्याच्या की बा गेलेले कसं काय त्याचं चिंतन घडेल? याला म्हणतात भूत प्रतिबंध. भविष्यात कसं काय व्हायचं? पोरं लेकरं कशी सांभाळावी? काय होईल? काळजी करू नका. सांभाळणारे तुम्ही नाही, तो आहे. माझे वडील 3 वर्षाचा असताना गेले
मी माझ्या दोन्ही बहिणी बारक्या, आता कसं काय व्हायचं, हे आईच्या डोक्यात तर चिंता असेलच. पण सांभाळलं कोणी? आपल्याला जरी वाटत असेल आमका आमका आला पुढं तमका तमका, त्याला तोच प्रेरणा देतो, तोच भगवंत देतो की याचं बघा काय करायचं ते, कारण ह्याला जगला पाहिजे. हे कोण जगवतो आपल्याला? देवच जगवतो कायमस्वरूपी. आणि मग किती लागतं हो? खाण्यासाठी माणसाला फार लागत नाही. म्हणजे व्यवहारामध्ये आपण जेवढं पाहतो ना याच्यासाठी नाही, जे फालतूपणा आहे ना ह्याच्यासाठी जास्त खर्च आहे. नाही तर वास्तविक नाही. कपडे म्हटलं तर साधे कपडे चालतात का नाही? 10,000 रुपयाचे लागतात नाही, आणि त्याच्यातच मरता येते. आणि त्याला 10,000 रुपयाचा खर्च जर करायचा असेल तर 10,000 कमवावे लागतात. याचा हा घोटाळा आहे. आणि साधकाने या गोष्टी बाजूला काढून टाकाव्यात बुद्धीतल्या, काही गरज नाही त्याचा. हे साधकासाठी चाललंय बरं का. आता लोभी विषय, लोभी माणसांसाठी त्याचा विषयच नाही, कारण त्याच्या डोक्यात तीच गणगणी, आणि तो साधक सुद्धा नाही आणि मुक्त सुद्धा होणार नाही. चला. पण बुद्धिमांद्यांची प्रतिबंधामुळे परमात्म्याचे ज्ञान झाले नाही तर त्यास या जन्मात केलेल्या उत्तम सद्गुरु सेवेचे फळ. आता असं बी होईल की बुद्धिमांद्यादी हे जे दोष आहेत ह्यात कुठला तरी प्रतिबंध त्याचा, आता हे तुम्हाला सांगितले, पण तुमच्यामध्ये जर असतील तर तुम्हाला त्याचा नाश करण्याची, म्हणजे ते प्रतिबंध घालवण्याची क्षमता असेलच असं म्हणता येत नाही. मग काय करणार महाराज? काय नाही, सेवा करत राहा. मग म्हणजे मोक्ष होईल का? नाही झाला या जन्मात तर पुढच्या जन्मात होईल, पण वाया जाणार नाही, नक्कीच नाही. पण सुरुवातच नाही केली त्याचे पुढचेही जन्म असेच लागलेले. ज्यांनी सुरुवात केली आणि नाही मोक्ष झाला, काळजी करायचं कारण नाही. पुढच्या जन्मात ही पुंजी घेऊन तो पुढच्या जन्मामध्ये जाईल. त्यावेळेला पुन्हा मग ते पुन्हा आणखीन सद्गुरू करत सेवा होईल का? झाली तर चांगलीच आहे उलट, मी असं म्हणेन. पण होण्याची शक्यता नाही. त्याचं कारण आहे त्याची मागच्या जन्मात पूर्ण झालेली असते ना, त्याच्यात पुढच्या जन्मात त्याच्याकडून सेवा घडण्याची शक्यता नसते. मग त्याला डायरेक्ट ज्ञान कळायला लागतं. किंवा ज्याच्या बुद्धीमध्ये हा प्रकाश तीव्र होत चालतो, तर त्याच्याकडून असं एक आपण लावून घ्यायचं की याच्याकडून पूर्वजन्मात कुठेतरी सेवा घडलेल्या असल्या पाहिजेत. म्हणूनच त्यांच्या ठिकाणी ही प्रगती दिसते. आपल्याकडे का दिसत नाही? तर आपल्याकडून ती सेवा घडली गेलेली नसली पाहिजे, असा अन्वय लावायचा. त्यास या जन्मात केलेल्या उत्तम सद्गुरु सेवेचे फळ पुढील जन्मात मिळेल. बिलकुल. म्हणजे पुढील जन्माचे ठिकाण काहीच नवजे वाया रे खेळिया एकची बसवंत अवघा रे, बरोबर आहे म्हणतात. काहीच नवजे, काही तुमचं वाया जाणार नाही. पुढे म्हणजे पुढील जन्माचे ठिकाणी तनु मन धनादी सेवे वाचूनही सेवे वाचूनही पुढच्या जन्मात त्याच्याकडून काय घडू शकतो? चला, आत्मज्ञान उत्पन्न होऊ शकतो, सद्गुरूंची भेट होऊ शकते. चला, श्री सद्गुरू भेटून उपदेश करतील व त्याचे कल्याण होईल. बिलकुल. पण या गोष्टीचा फलावरून निश्चय करावा लागेल. या जन्मात सेवा करूनही सद्गुरू प्रसन्न होऊन त्यांनी उपदेश केला नाही तरी त्यास अंतःकरण शुद्धी हे फल मिळणारच. हे का? कारण त्याच्या अंतःकरण शुद्धी नसली पाहिजे. या गोष्टी क्रमाने लागतात. ते म्हटले का ज्ञान कळत नाही, का कळत नाही? तर का कळत नाही तर याच्या पाठीमागं तिथं चित्तशुद्धीत कुठेतरी दोष असतात, असा भाग आहे. पुढे प्रसन्न झाले तर तात्काळ उपदेशाने ज्ञानद्वारा मोक्ष होईल. बरोबर. म्हणून शुद्ध अंतःकरणाने केलेली सद्गुरु सेवा केव्हाही व्यर्थ जाणार नाही. शुद्ध अंतःकरणाने केलेली सद्गुरु सेवा केव्हाही व्यर्थ जाणार नाही. अशी बरीच काही उदाहरणं दिसतात की ज्यांच्याकडे मूढत्व दिसतंय आणि सद्गुरु सेवा तर फार मोठी आहे. महाराज त्यांचं काय व्हायचं? तर त्यांचं काय नाही, ते पुढच्या जन्मात ही सेवा घेऊन जातील तेव्हा पुन्हा गुरुसेवेची तिथं अपेक्षा राहणार नाही. आणि शुद्ध अंतःकरण झालेलं असल्याने पुढच्या जन्मात त्यांना उपदेश होऊन मुक्त होतील. अशा प्रकारे सद्गुरूंच्या कृपेने आपला तिसरा तरंग संपला. आत्तापर्यंत ॲबसेंट राहिलेले असतील तरी काही अडचण नाही, पण कारण हे सोपा विषय होऊन गेला. पण चौथ्या तरंगापासून हा विषय जो चालू होणार आहे तो थोडासा वेगळा आणि शास्त्रारंभ म्हणतात त्याला, तो पुढं होणार आहे. तर तेव्हा पुढच्या वेळेसपासून कोणी ॲबसेंट राहू नका. आता तिसऱ्या तरंगाचं रहस्य साखरे महाराज सांगतायत ते काय आहे. आता हे झालेला विषय आहे, याच्यावर फक्त गोषवारा. रहस्य या पदाचा अर्थ काय? गोषवारा. चला, मूळ तरंग संपला. तिसऱ्या तरंगाचे रहस्य वर सांगितलेले सद्गुरु शिष्य लक्षण
सद्गुरू सेवेचा प्रकार, तसाच आत्मज्ञान अध्यात्म ज्ञानाकरिता प्रार्थनेचा प्रकार, हे सर्व अधिकार संपन्न सद्गुरू शिष्यामधील शास्त्रीय प्रकार आहे. कोणामधले आहेत? अधिकार संपन्न. गुरुजी अधिकार संपन्न आणि शिष्य अधिकार संपन्न, त्यांच्यातले प्रकार आहेत. आणि हे कुठून आलेला विषय? वेदामधून आलेला आहे. चला पुढे. असा सद्गुरू शिष्य व्यवहार फारच क्वचित ठिकाणी दिसून येतो. फारच क्वचित ठिकाणी दिसून येतो. याचं कारण बाहेर तर नाही. कीर्तन प्रवचन हा प्रकार तो नाही की आम्ही कीर्तन ऐकतो ना, आम्ही प्रवचन ऐकतो ना, आम्ही कथेला जातो, तर याच्यात सद्गुरू सेवा नाही आणि सद्गुरू शिष्य उपदेश सुद्धा नाही. तो फार बाहेरचा परमार्थ आहे. आणि मग तो खरा परमार्थ जो आहे अंतर्मुख करणारा, तो हा परमार्थ आहे, जो पूर्वी किंवा आताही. जर समजा तुम्ही जाता म्हणून म्हटलं की फार जरी संगती नाही घडली तरी कमीत कमी पाठ तरी बंद नाही, म्हणजे चुकवला नाही पाहिजे त्याने. म्हणजे ते चिंतनाचा कालावधी तरी गेला नाही पाहिजे त्याच्याकडून. मग असं जर झालं तर तो त्याच्यामध्ये त्या प्रवाहात नित्य राहील. आणि फार जरी नाही प्राप्ती झाली या जन्मात, पाहू जेवढं मिळेल तितकं मिळेल, पण काहीतरी पदरात घेतल्याशिवाय मरू नये, नाहीतर पुढचे जन्म तर आणखीन खतरनाक आहे. पुढे सद्गुरू जर झाला तर चांगलीच गोष्ट आहे. सद्गुरू शिष्यांचा संप्रदाय पुष्कळ ठिकाणी चालू आहे. बरोबर. पण त्यात आपल्या अधिकाराची जाणीव सद्गुरूमध्ये किंवा शिष्यामध्ये फारशी दिसून येत नाही. सद्गुरूमध्ये बी नाही आणि शिष्यामध्ये बी नाही. का नाही? मगाशी म्हटलं होतं पुढे येणारे विषय. कारण बरेचसे लोक जे आहेत ते मागतकरीच आहेत. मागतकरी म्हणजे काहीतरी मग इच्छा धारण करतात आणि गुरुजींकडे जातात. आणि गुरुजींची कृपा झाली, महाराज आम्हाला धनलाभ झाला, पुत्र लाभ झाला. अरे हे लाभ नाहीत बाबा. धनलाभ आणि पुत्रलाभ आणि पैसा मिळाला आणि आडका मिळाला आणि जमिनी घेतल्या आणि टेम्पो घेतला, ते टेम्पोवरच लिहून टाकलं सद्गुरू कृपा. काय त्याला काय कळाना न वळाना. अरे याच्यासाठी काय गुरुजीची गरज आहे? सद्गुरूची काय गरज आहे? तुझं प्रारब्धाने तुला मिळालं. धन मिळतं, धन आणि मान हे तो तुमच्याच प्रारब्धाचं जसं असेल तसं तुम्हाला मिळेल. त्याच्यात गुरुजी लावायचे नाही, अजिबात लावायचे नाही. आज तुम्हाला जर सद्बुद्धी झाली आणि ज्ञानेश्वरी वाचायला लागला, गुरुजींची कृपा आहे बरं का माझ्यावर, कारण माझ्या हातात काहीच नव्हतं, मला ज्ञानेश्वरी मिळाली वाचाय, हे असं लावायला लावा. तर अशी संगती आहे. चिंतन करायला लागला, चांगली गोष्ट आहे. शिष्यात कोणी पुत्र प्राप्ती करिता, कोणी धनाकरिता, कोणी प्रतिष्ठेकरिता, कोणी वादात यश येण्याकरिता, असे बी आहेत. कलगीतुरा कलगीतुरावाले माहिती का तुम्हाला? कलगीतुरा त्याच्यावाले विचारसागर वाचतात. ते म्हणले कशासाठी? प्रश्न उत्तर त्यांचा धंदा आहे. त्याच्यात त्यांनी काय केला, त्याचा वापर एक शंका करायची आणि दुसऱ्याने उत्तर द्यायचे. लोक काय भारी सांगितलं बा, काय भारी. त्यांनी कुठून काढलंय? शास्त्रामधून काढलं. शास्त्र आहे बरं का त्याच्यामध्ये. कारण त्याला जर शास्त्रीय शंकेतून उत्तर दिलं तर त्याच्यात विशेषता तयार होते. म्हणून असे काय आहेत. चला, अशा एक ना अनेक व्यावहारिक उन्नतीकरिता सद्गुरू करीतात. सद्गुरू शिष्याला देते काय फायदा आहे हा ज्याचा त्याचा भिन्न भिन्न. आणि म्हणून बऱ्याच लोकांनी सांगतायत तुम्ही गुरु करा म्हणजे मग तुमचं घर व्यवस्थित चालेल. म्हणजे घर व्यवस्थित चालायला काय पाहिजे? गुरु. असा बावळटपणा आहे. पुढे सद्गुरू शिष्याला तिथे फल प्राप्त होण्याचा आशीर्वाद देतात किंवा काही धार्मिक. आणि गुरुजी म्हणतात तथा असतो. काय काय गुरुजी तुम्ही ह्याच्यासाठी तयार झाले काय? हे चला. शिष्याच्या प्रारब्धाने त्या व्यावहारिक लाभाचा थोडा अंशही मिळतो. शिष्याचा जर समजा फायदाच झाला, गुरुजींच्या आशीर्वादाने आमचं कल्याण झालं, मग तेवढंच पर्सेंटेज कमिशन म्हणा ना कोणाला मिळतं? गुरुजींना. असं जगात दिसतंय बाबा. पुढे हेही एक सद्गुरूंचे अदृष्टच आहे. हे गुरुजींचा अदृष्ट धरायचं. आमच्याकडला एक माणूस येतो बारामतीवर तिकडून, आणि तो इकडे जातो शिर्डीला. आणि तिकडे जाऊन त्या म्हणले अरे काय तिकडे जातोस तू असं? आणि मग म्हटले आमच्यावरती बाबांची कृपा आहे. म्हटलं बरं ठीक आहे. मग काय झालं? धंद्यात लई यश आलं, आपल्या बरकतच आली. तू काय करतो? म्हटले कमिशन. कारण त्याच्यातले 10% मी काय करतो? खर्च करतो. बरोबर आहे. बरं ते त्याच्या प्रारब्धाने तिकडे मिळत असेल आणि खर्च कुठे करतो?
ठीक आहे, ते बाबांचं प्रारब्ध धरायचं. तर असा प्रकार आहेच. तेव्हा चला. आणि जर हा? सद्गुरूंच्या दुर्दैवाने शिष्याची कामना पूर्ण झाली नाही हा. तर तो सद्गुरू ढोंगी आहे. कारण इच्छा पूर्ण होत नाही, सद्गुरू ढोंगी करून टाक. ते म्हटले डोंगी तर डोंगी तू सुचटला, तू जर गेला तर जाय ना का दुसरे 50 येतील अजून. हे ठरलेलं आहे का नाही. हे प्रसार कसा वाढतो ह्याच्यात असा भाग आहे. समजा तुमच्याकडे 100 लोक आले, 100 लोकांच्या ते म्हणले 10 लोकांना तुम्ही फलीभूत झाले, म्हणजे त्यांचं प्रारब्ध अनुकूल झालं आणि ते तुम्हाला मानायला लागले, तर ते 10 लोक पुढचे 100 लोक घेऊन येतात. म्हणजे गुण येतो इकडे, टमाट्याचा रस का व्हायना, गुण येतोय म्हणजे ते दुसरे गोळा करतात. ते म्हणजे कामाला तर नाही आला, ते नाही आले नका काही ना, पुढच्या वेळेस नाही येतील, पण त्याच्यातले 4 लोकांना तर येईल. ते 4 लोक पुढचे 50 गोळा करून आणतील. तर ही एक सिस्टीम आहे कशातली, तर व्यावहारिकपणावर का हा सारा. तर हे जगामध्ये जे चाललेले आहेत ना, असा तो भामटेगिरी, तर हा असा प्रकार चाललेला आहे. म्हणजे याचा फायदा काय, काहीच फायदा नाही. म्हणजे लोकांना कळत नाही, जे होईल नुकसान ते माझंच प्रारब्ध आणि जे फायदा होईल ते माझं प्रारब्ध, असं लावून ठेवा. आणि ह्या गुरुजींच्या कृपेने झालं आणि गुरूंच्या कृपेने झालं हे म्हणायचं नाही परत. ते गुरूंची कृपा नाही तर तुमचा प्रारब्ध चांगला आहे. आज तुम्ही आजारी पडले, गुरूंची कृपा. कारण त्याच्यात विवेक तयार होईल. विवेक तयार झाला, मरतो का काय, मरतो का काय. अरे म्हटले मरणार नाहीस तू, पण मग तू भगवंताचं चिंतन करणार, ज्ञानेश्वरी वाचना. तर हे चला पुढे. त्यांच्यात काही तथ्य नाही या अशा प्रकारच्या शिष्यनिंदेत तो सद्गुरू प्राप्त होतो. हा अशा रीतीची अंध परंपरा जगात चालू आहे. बर. याकरिता अधिकारी पुरुषाने शास्त्रज्ञान संपन्न आणि निसंदेह ब्रह्मात्मक दृढ अपरोक्षानुभवी दयाळू अशा सद्गुरू शरण जाऊन ब्रह्मात्मक ज्ञान संपादन करावे. तर अशा ब्रह्मात्मक ज्ञान संपादन करावं हे आपल्या जीवनाचं वास्तव खरं सत्य आहे. आणि ते कुठे तर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू गुरूंकडे जावं. कोणी जावं, साधन चतुष्टय संपन्न असणारा, अंतःकरण शुद्ध असणारा आणि स्थिर असणाऱ्याने आवरण निवृत्ती करता सद्गुरूंची शरणागती करावी. कशी करावी, कायने वाचेने मनाने तणाने सगळं संपूर्ण समर्पण करावं आणि तत्विषयक प्रेम उत्पत्ती करून शरण जावं. आणि प्रसन्न असतील त्यावेळेला आत्मज्ञानाचा विषय काढावा. त्यावेळेला ते मग कोणी काढला, कोण गेलं, तर याची एक कल्पित कथा पुढच्या तरंगापासून सुरू होते, शुभ संतती राजाची. तर तेव्हा 4थ्या तरंगापासून कोणी ॲबसेंट राहू नका. मग तुम्हाला मुख्य विषयात प्रवेश, कारण त्याच्यात जर तुटला तर तुम्हाला पुढच्या वेळेला परत अडचण तयार होईल. किंवा तो विषय कसं काय झाला होता असा. त्याचा म्हणजे याला मी माझं प्रमाण सांगतो तुम्हाला, तुमची प्रवृत्ती व्हावी म्हणून. ज्या वेळेला पहिल्यांदा सोनेवाडीला आम्ही विचारसागरला गेलो भाऊंकडं, तर हे आमचे जवक साहेब तिथं समोर बसलेले, हे आणि मी बरोबरच होतो. आमचा विचारसागर 6 महिन्यात पूर्ण झाला होता. पण भाऊंनी सांगितलं, म्हणजे त्यांनी विचारलं होतं आपल्याला, ते म्हणले कधी यायचं, तर म्हणले तुम्ही म्हणताल त्यावेळेला आम्ही येऊ. ते म्हणले मग येत जा सकाळी 6ला. सकाळी 6ला तर 5ला उठून आम्ही मोटरसायकलीवरती दोघं जायचो. त्यांची कधी असायची, माझी कधी. तर ते 6 महिन्यात विचारसागर पूर्ण झाला होता. पण दररोज जाऊन पाठा. पण त्यात आम्ही पाठ एकही बुडवला नव्हता. ही वस्तुस्थिती बरं. तर याला काय म्हणतात, मग तुम्हाला ती लिंक तुटत नाही त्याची. आणि दररोज विषय होता तो. आता तुमचा आठवड्याचा का व्हायना, पण तो मग त्यावेळेला वेळ काढायचा. त्या दिवशीचं काम दुसऱ्या दिवशी टाकलायचं किंवा मागं पुढं करायचं. आणि काय करायचं, चिंतनामध्ये आणि चिंतन केलेलं पूर्ण अगदी तंतोतंत वृत्तीमध्ये आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला अनुवाद प्रत्येकाला आला पाहिजे. तर तुमचा तो काय होईल, अधिक फायदा होऊन जाईल. तर पुढच्या वेळेस पासून पाहू. कुंडलिक वरदारी महाराज